वाया तेल टाकलेलं आहे. त्यानंतर थोडी जिरे मोहरी लसूण टाकलेलं आहे. त्यानंतर आपण वांग्याची भाजीला मोकळी वांग्याची भाजी करणार आहात. बघा तुकडे केलेले आहेत वांग्याचे. हापूस महिना चालू आहे ज्यामध्ये आपण वांग्याची भाजी करत असतो. त्याला एकदम मस्त तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तळून घेतल्यानंतर आपण हळद चटणी मीठ टाकून घेणार आहोत. कोथिंबीर थोडीशी एक चमचा चटणी टाकणार आहोत. मोकळी भाजी पाणी टाकायचं नाही. पाणी टाकल्यानंतर येते फक्त तेलामध्ये दळून घ्यायची आहे. छोटी वाटी फुटं टाकणार आहोत. त्याला हलवून घेणार आहोत. आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता त्याला तेलात तळल्यामुळं हे एकदम कच्ची देखील राहिलेली नाही. आता ह्याला थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत. ही आपली रेसिपी तयार आहे. थोडासा कोथिंबीर टाकलेला आहे. चवीनुसार कोथिंबीर टाकलेली आहे. आता ह्या आपली भाजी तयार झालेली आहे. पाहू शकता वांग्याची मोकळी भाजी.